जर का मी म्हटलं तुम्हाला, जर का मी म्हटलं की भाऊ याचं उत्तर सांग, तुम्ही काय करणार? डायरेक्ट काढणार ऑल फॅन्स आर बर्ड्स आणि आन्सर काहीतरी शोधत राहणार, बरोबर आहे. पण मी जर का शिकवलं, मी जर शिकवलं तर तुम्ही डायरेक्ट बघणार काय की सर हे बरोबर, हे बरोबर, हे चुकलं, हे चुकलं. बघा किती वेळ लागला, लागला का? लागला. किती वेळ लागला? लागला नाही. बघा हा मेथड आपल्याला आज यूज करायचा नाहीये. तर मग सर आपण आज या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत? बस त्यासाठी तर तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलेलं आहे ना. चला बॉस, तर चलो यही देखना है हमको, यही सीखना है. मग सर नेमकं आपण तुम्ही शिकणार काय आहे? तुम्ही शिकणार काय आहात? बघा आता या व्हिडिओमध्ये आज तुम्ही काय शिकणार आहात? सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सेशन म्हणजे आज तुम्ही याच्यामध्ये शिकणार आहात 150 मेथड. काय शिकणार आहात? 150 मेथड. तुम्हाला वेन डायग्रामने मी शिकवणार नाही. वेन डायग्राम टाइम टेकन अप्रोच आहे बॉस, व्हेरी व्हेरी टाइम टेकन अप्रोच आणि व्हेरी व्हेरी इझी. 150 क्वेश्चन पाहिलं, आन्सर काढला, क्वेश्चन पाहिलं, आन्सर काढला. ठीक आहे. पण त्यासाठी थोडासा आजचा जो सेशन आहे यामध्ये आपण थोडासा बेसिक जाणून घेऊया. ठीक आहे. चला पहिला बेसिक बघूया आपण. आता बेसिक समजून घेण्यासाठी बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला पहिल्याच लक्षात ठेवावं लागेल की यामध्ये व्हॅल्यू काय लक्षात ठेवावी लागेल. बघा आता ऑल म्हणजे सर्व, ऑल म्हणजे मित्रांनो काय असतं? सर्व असतं. ऑल म्हणजे काय असतं? सर्व असतं. आता ऑल म्हणजे सर्व असतं आणि सर्वची व्हॅल्यू काय लक्षात ठेवणार? 150. जे देख रहे ना, व्हिडिओ देख रहे ना, साथ साथ लिखते भी जाओ, नोट करते जाओ, नोट करते जाओ. बघा नो आणि नन एकच असतं. नो आणि नन हे एकच असतं आणि त्यालाच मराठीमध्ये म्हणतात एकही नाही. आणि एकही नाहीची व्हॅल्यू कशी आहे? 100. बघा आता ऑल सर्व हा पॉझिटिव्हमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल, सकारात्मक वाक्य असेल. 100 निगेटिव्ह. ठीक आहे. 100 निगेटिव्ह असेल. पुढे बघा सम म्हणजे काही, सम म्हणजे काही, काही म्हटलं तर 50-50 आहे. लक्षात राहिलं? लक्षात संपला विषय. काही काही 100, काही काही 100. तुम्ही असं काढता ना काही काही, बरोबर आहे ना. पण आपण असं शिकणार नाही ना. आपल्याला वेन डायग्रामचा संबंधच लावायचा नाहीये. क्वेश्चन पाहिला, आन्सर कसं? बघा लक्ष द्या. आता नो नन एकही नाही म्हणजे 100 म्हणजे मायनसमध्ये जाणार. सम म्हणजे काही 50-50. आता समची कंडिशन लागली, काहीची कंडिशन लागली म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट. कळतं? येस सर. पुढे बघा सम नॉट. काय लागणार? सम नॉट म्हणजे काही नाही, काही नाही. आपण म्हणतो ना सम ए आर नॉट बी, सम ए आर नॉट बी, काही ए हे बी नाही म्हणजेच सम नॉट म्हणजे काही नाही. आता याची व्हॅल्यू काय राहणार? 50-100 म्हणजेच 50-100 म्हणजे 50-100 मायनसमध्ये जाणार. निगेटिव्ह स्टेटमेंट तयार होईल. बरोबर आहे. आता 150 आणि 50-100 मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. 150 म्हटलं की पॉझिटिव्ह म्हणजे सर्व, 50-100 म्हटलं की निगेटिव्ह म्हणजे सम नॉट. कळलं? येस बॉस. चलो आता बघा, आता 100 मध्ये काय काय येऊ शकतं? ऑल इच एव्हरी, ऑल इच एव्हरी. मी तुम्हाला सिलॉगिझम इन शॉर्टमध्ये व्हिडिओची लेंथ कमी असून सुद्धा तुम्ही एकदम डिटेलमध्ये शिकणार आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या एक्झामला कामात येईल. सगळ्या एक्झाम तुम्हाला बँक द्यायचं, UPSC CSAT द्यायचं, MPSC CSAT द्यायचं, रेल्वे द्यायचं आहे, इन्शुरन्स द्यायचं आहे, पोलीस भरती द्यायची आहे, काय अजून कुठलं एक्झाम आहे? अरे बापरे, एवढे एक्झामचे नाव आहे काय सांगू आता. सगळे एक्झाम देऊ शकता, सगळेच्या सगळे, सगळे सगळे. SSC असेल, काही असेल, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा 50 म्हणजे काही असेल. आता 50 म्हणजे काही असतं ना, म्हणजे सम थोडे थोडे 50-50 म्हणजेच याच्यामध्ये काय शब्द वापरले जातात? सम, ॲटलिस्ट, ऑलमोस्ट, जनरली, मोस्ट, मेनी, मोर. आता मी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट अ फ्यू याचा पण कन्सेप्ट शिकवणार आहे, ते पण डिटेलमध्ये. टेन्शन घ्यायचं नाही. कळलं इथपर्यंत? चलो बॉस, नोट कर लो जल्दी से, स्क्रीनशॉट ले लो, नोट कर लो, कोई भी दिक्कत नाही आहे. ठीक आहे. चला आता व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे आता यामध्ये बघा आता की 150 सर मेथड यूज कसं करायचं, क्वेश्चनमध्ये अप्लाय कसं करायचं, आता ते बघूया. चलो दोस्त बघा, आता ही एक व्यक्ती आहे. ठीक आहे. ही व्यक्ती किती रुपये कमवते? 100 रुपये कमवते. किती रुपये कमवते? 100 कमवते. आणि ही एक व्यक्ती आहे, ही किती कमवते? 50 कमवते. किती कमवते? 50 कमवते. आता हे दोघं गेले कुठे? गर्लफ्रेंडला घेऊन गेले मस्त मॉलमध्ये. कुठे गेले? मॉलमध्ये. आता हे जुन्या काळाच्या मॉलमध्ये गेलेले बरं का. तेव्हा 100 रुपये म्हणजे खूप जास्त होते. ठीक ठीक आहे. आता 100 रुपये ही व्यक्ती कमवते, 50 रुपये ही व्यक्ती कमवते. मस्त याची गर्लफ्रेंड म्हणते की बेबी बाबू जान मेरी डार्लिंग, क्या तुम मेरे लिए क्या दे सकते हो? इसने कहा बेबी तुम्हें जो लेना है ले लो, मेरे पास 100 रुपये की कमाई है, तुम कुछ भी खरीद लो. आता त्याच्या बेबीने बघा 100 रुपयाचं प्रोडक्ट खरेदी केलं. म्हणजे ही व्यक्ती किती रुपये कमवते? 100 रुपये कमवते. आणि हा त्या प्रोडक्टवर 100 रुपये खर्च करतोय. ऑब्व्हियसली सर खर्च करू शकतो. बरोबर आहे. परत बेबी म्हणते की सर जाऊ दे. बेबी काय म्हणते? बेबी जाऊ दे, आपण 50 रुपयेवाला प्रोडक्ट खरेदी करू. तो म्हणे ठीक आहे, 100वाला नको घेऊ, 50वालाच घे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सांगायचा उद्देश काय की 100 कमावणारी व्यक्ती ही 100 रुपये पण खर्च करू शकते, 50 रुपये पण खर्च करू शकते. करू शकते ना? यस सर, करू शकते. पुढे बघा,
₹50 कमावणारी व्यक्ती ₹100 खर्च करू शकते का? नाही खर्च करू शकत ना, नाही खर्च करू शकत. तुम्ही दुकानात गेले, एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे ₹100ची, तुमच्याकडे किती ₹50, अरे खर्च करू शकता. तो प्रोडक्ट तुम्ही विकत घेऊ शकता का? नो चान्स मेरे दोस्त, प्रोडक्ट तुम ले ही नहीं सकते हो, बरोबर ना. आता बघा इथे ₹50 कमावणारी व्यक्ती मात्र फक्त ₹50 खर्च करू शकते, बस. त्याची तेवढी लायकी, तेवढी ऐपत आहे, तो तेवढीच. कळलं? बस भावना पोचल्या ना, बस भावना पोचल्या ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला जायचं पुढे. बघा आता पुढे बघा. आता थोडंसं बेसिक तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. सो थोडंसं चलते बॉस आगे देखो. बघा आता कन्क्ल्युजन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कन्क्ल्युजन तुम्हाला भेटणार आहे. डायरेक्ट कन्क्ल्युजन मित्रांनो ते असतं, बघा दिलेलं आहे. डायरेक्ट कन्क्ल्युजन ते असतं जे फक्त त्याला किती स्टेटमेंटची, किती विधानाची गरज असते? फक्त आणि फक्त एक. किती? एक. बघा डायरेक्ट स्टेटमेंटला फक्त आणि फक्त एका स्टेटमेंटची आवश्यकता असते, ज्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष निष्कर्ष म्हणतात. आणि कुठलाही निष्कर्ष, प्रत्यक्ष निष्कर्ष देण्यासाठी केवळ फक्त आणि फक्त एकाच विधानाची काय असते? आवश्यकता असते. कळलं मित्रांनो? येस सर, कळलेलं आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हा 2 नंबरचा, सगळ्यात लक्षात ठेवा. जर वाक्य बघा मित्रांनो, वाक्य कसं असेल, स्टेटमेंट कसं असेल, स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह सकारात्मक असेल, कसं असेल? पॉझिटिव्ह किंवा कसं असेल? सकारात्मक असेल, तर त्याच्यामधून जे काही आउटपुट निघेल, निष्कर्ष निघेल, ते कसं निघेल? सकारात्मक निघेल. कळतंय? येस सर. पुढे बघा, जर नकारात्मक असेल तर कसं निघेल? नकारात्मक. पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर निगेटिव्ह. लक्षात ठेवा बरं का. आता हे कसं लक्षात ठेवायचं, हे काही लिहून घ्यायची गरज नाही. जसं आपण क्वेश्चन सॉल्व करू, फिट होणार हे रूल डोक्यामध्ये, क्योंकि आप सीख रहे हो रीजनिंग इस ऋषभ सर से. कळतंय? चला मेरे दोस्त, आगे देखो. हा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. पॉज करा, व्हिडिओ घ्या, लिहून घ्या, जे काय करायचं करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. चला जायचं पुढे. बघा आता पुढचा प्रश्न मित्रांनो, बघा आता प्रत्यक्ष निष्कर्ष बघतोय. मी काय म्हटलं की प्रत्यक्ष निष्कर्षासाठी एका स्टेटमेंटची आवश्यकता असते. आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे. यस सर आहे, एक स्टेटमेंट आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा आता ऑल फॅन्स आर बल्ब्स. आता स्टेटमेंट कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. स्टेटमेंट कसं आहे? पॉझिटिव्ह आहे ना. येस सर, पॉझिटिव्ह आहे. मग आता मला एक सांगा, हा जर पॉझिटिव्ह आहे म्हणजे ऑल फॅन्स आर बल्ब्स. आता ऑलची व्हॅल्यू काय सांगितली होती तुम्हाला? 150 सांगितली होती. लक्षात येते का? पुन्हा लिहून देऊ का तुम्हाला? पुन्हा लिहून देतो. बघा ऑलची व्हॅल्यू काय येणार? 150 येणार, बरोबर आहे. समची व्हॅल्यू काय येणार? 50 येणार, बरोबर आहे. त्यानंतर ननची व्हॅल्यू काय येणार? 100 आणि 100 येणार, बरोबर आहे. त्यानंतर सम नॉटची व्हॅल्यू काय येणार? 50 100 येणार. कळलं मित्रांनो? लिहून दिलेलं आहे तुम्हाला, परत लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, आता ऑलची व्हॅल्यू काय? आपल्याकडे सर्वची व्हॅल्यू काय आहे? 150. बघा आता सब्जेक्ट या प्रेडिकेट, याला सब्जेक्ट म्हणतात, याला प्रेडिकेट. करता कर्म. ठीक आहे. सब्जेक्ट प्रेडिकेट. आता सब्जेक्टवर काय लावायचं? 100. जो दिलेला तो पहिल्याला लावा 100. इथे काय लावणार? 50. काय लावणार? 50. कळलं इथपर्यंत? यस सर, इथपर्यंत कळलेलं आहे. मग आता इथे मराठीत पण लिहून देतो. परत असं नको व्हायला की सर काय मराठीत लिहून दिलं, शिकवत नाही तुम्हाला. चला बघा, लक्ष द्या. 150 लिहून घ्यायचं मित्रांनो. यस सर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा केसमध्ये पॉझिटिव्ह असेल, एक स्टेटमेंट असेल, सम जर असेल तर समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक करायचं नाही. बरोबर. आता बघा अजून एक लक्षात ठेवा, जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर आपलं जे कन्क्ल्युजन असेल ते कसं निघेल? पॉझिटिव्ह निघेल. निगेटिव्हचं काही कामे कर नाही. निगेटिव्हला कट मारा, कारण की ना निगेटिव्हला नकारात्मकला कट मारा, कारण की वाक्य सकारात्मक आहे. कट मारलं. येस सर, कळलंय. आता बघा सर, ऑल बल्ब्स आर फॅन. आता ऑलची व्हॅल्यू काय आहे? 150 आहे सर. 150 आहे. इथे 150 लिहून घेतलं. कळलं सर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता इथे बघा बल्बची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे. काय आहे? 50 आहे. बल्बची व्हॅल्यू 50 आहे. बल्बची व्हॅल्यू सर 100 आहे. मी काय बोललो होतो की 50 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करू शकते का? नाही. कट मारा. चुकलं. मग सर हे 2 का बरोबर केले तुम्ही? याला काय रिझन आहे? बघा ना मित्रांनो, हा पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह, तर आपण कट केलं. हा पण पॉझिटिव्ह होता. बघा आता सम फॅन्स आर बल्ब्स, काही पंखे हे बल्ब्स आहेत. आता काहीची व्हॅल्यू काय आहे? 50. समची व्हॅल्यू काय आहे? 50. बघा लिहून दिलंय तुम्हाला. 50 आहे. काय आहे? 50 आहे.
बरोबर, इथपर्यंत मान्य करता? येस सर. मी काय बोललो होतो की 100 कमवणारी व्यक्ती ही 50 खर्च करू शकते, 100 ही खर्च करू शकते. 50 कमवणारी व्यक्ती ही फक्त 50च खर्च करू शकते. बरोबर आहे ना? आता बघा, फॅनची व्हॅल्यू इथे 50 आहे, फॅनची व्हॅल्यू इथे 100 आहे. 100 कमवणारी व्यक्ती 50 नाही खर्च करू शकत का? अरे करू शकते ना, म्हणजेच बरोबर आलं हे. ठीक आहे, पुढे बघा, बल्बची व्हॅल्यू 50 आहे, इथे बल्बची व्हॅल्यू 50 आहे. 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. झालं, संपला विषय. आजच तुम्हाला फक्त हे सांगणार बेसिक, त्यानंतर दनादन तुम्हीच उत्तर काढणार आहे. बघा आता पुढे बघा, समची व्हॅल्यू इथे बघा, इथे काय आहे, समची व्हॅल्यू इथे 50 येणार. बल्बची व्हॅल्यू इथे 50 आहे, बल्बची व्हॅल्यू 50 आहे. 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. येस सर. फॅनची व्हॅल्यू 50 आहे, इथे फॅनची व्हॅल्यू 100 आहे. 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करते, म्हणून बरोबर. कळलं इथपर्यंत? पुढे इथे बघा, बल्बची व्हॅल्यू इथे किती, 100 आहे. 100 आहे, इथे 100 आहे, इथे 50 आहे. 50 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करू शकते का? नाही सर. कट केलं, पुढे चेक करायचं नाही. इथे बघा, हे वाक्य नकारात्मक होतं, निगेटिव्ह होतं. पॉझिटिव्ह तयार करणारे सगळे पॉझिटिव्ह होते. हा पॉझिटिव्ह तयार झाला, बाकी हे निगेटिव्ह नकारात्मकचं काहीच काम नाही, डायरेक्ट कट. कळलं? अरे कळलं का? जास्त वेळ लागत नाही, आपण फक्त काय करतोय, वेळ लावतोय. मी आता तुम्हाला का वेन डायग्राम शिकवत बसलो का? नाही ना. अरे भाऊ, आपल्याला असं शिकायचंच नाही, आपण बघायचं, उत्तर काढायचं, बघायचं आणि उत्तर काढायचं. कळलं? स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. चला बघा बरं पुढचा प्रश्न. अरे रे रे रे, देखो 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 देखो, ये देखो, दूसरा नंबर का प्रश्न आ गया भाई. देखो देखो क्या करना है. आतापर्यंत आपण हा सॉल्व केलं ना, आता हा सॉल्व करा. आता ये वाला सॉल्व करो. आता इथं वाक्य तर सर नकारात्मक आहे, वाक्य सर नकारात्मक आहे, वाक्य सर नकारात्मक निगेटिव्ह आहे. बघा, वाक्य कसं आहे, निगेटिव्ह आहे. जर स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर सगळेच्या सगळे कसं तयार करेल, नकारात्मक तयार करेल. पॉझिटिव्हचं काही काम आहे का? नाही. मग पॉझिटिव्ह ओळखा बरं. सर हा पॉझिटिव्ह आहे, उडवून द्या, एलिमिनेट करा. सर पॉझिटिव्ह आहे, हा उडवून द्या. सम ए आर नॉट लागला म्हणजे निगेटिव्ह आहे, राहू द्या, याला आपल्याला चेक करावं लागेल. सम बी आर नॉट लागलेला म्हणजे नकारात्मक आहे, राहू द्या, याला चेक करूया. नन आहे सर, राहू द्या. सर सम आहे, पॉझिटिव्ह आहे, उडवून द्या, याला उडवून द्या, उडवून द्या. सर पॉझिटिव्ह आहे, हा नकारात्मक आहे. बघा, वेन डायग्रामला किती वेळ लागतो, तुम्ही काढत बसणार आणि शोधत बसणार. इथे किती वेळ लागला, निगेटिव्हचं निगेटिव्ह ठेवला, पॉझिटिव्ह उडवून दिले. कळलं इथपर्यंत? येस सर. आता बघा, सर्व ए हे बी आहेत, हे उडून दिलं, सगळे पॉझिटिव्ह उडून दिले. आता उरलं काय सर, नकारात्मक. नकारात्मक कारण की हा नकारात्मक होता. आता इथे काय लावणार, व्हॅल्यू लावून बघा. ननची व्हॅल्यू काय आहे, 100 करता आणि कर्मावर काय लावा, 100 लावा. काय लावा, 100 लावा. 100 लावा, 100 लावा. कळलं इथपर्यंत? येस सर, कळलेलं, काही प्रॉब्लेम नाही नाही नाही. बघा आता एची व्हॅल्यू इथे सम नॉट आहे, सम नॉटची व्हॅल्यू काय सांगितली होती तुम्हाला, 50 100. बघा बरं, आठवा बरं. बघा काय सांगितलं होतं, 50 100 सांगितलं होतं. लिहिलेलं आहे की नाही तुम्ही, 50 100. करता आणि कर्मावर व्हॅल्यू लावून ठेवा. ओरली पण करू शकता, हा विदाऊट पेन अँड पेपर पण होऊ शकतो. सिलॉगिझम पूर्ण टॉपिक विदाऊट पेन अँड पेपर होतो, ओरली करता येतं, व्हॅल्यू लिहायची गरज नाही. प्रॅक्टिस झाली की झालं. बघा आता, सम ए आर नॉट बी, सम ए आर नॉट बी, सम ए आर नॉट बी. आता सम ए आर नॉट बी, समची व्हॅल्यू काय आहे, 50. सम नॉटची व्हॅल्यू काय आहे, 50 100 आहे. बरोबर आहे ना? येस सर, कळलेलं आहे. काही नसतात, काही नसतात. काही नाहीची व्हॅल्यू काय आहे, 50 100. इथे व्हॅल्यू लावून टाकायचं, 50 100. करता आणि कर्म, बस करता आणि कर्मावर आपल्याला ती जी काय व्हॅल्यू आहे ती लावून ठेवायचं. येस सर, कळलेलं आहे. सम नॉटची व्हॅल्यू काय येणार, 50 100 येणार. बरोबर आहे. सम नॉट लागले म्हणजे काय येणार, 50 100 येणार. म्हणजे 50 100 हे पण नकारात्मक आहे सर. येस सर. नन आहे, नन बी आर आहे म्हणजे सर 100 100 येणार. ननची व्हॅल्यू एकही नाही आहे ना, म्हणजे 100 100 येणार, नकारात्मक झालेल्या. येस सर. आता व्हॅल्यू चेक करू ना सर. बघा आता, बघा सर, इथे बीची व्हॅल्यू किती, 100 आहे. इथे बीची व्हॅल्यू 100 आहे. 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करते. येस सर. पुढे बघा, एची व्हॅल्यू 50 आहे, एची व्हॅल्यू 100. 100 कमवणारी व्यक्ती 50 कमवते. येस सर, परफेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. तसंही मी परफेक्ट केलं असतं का, कारण की ननचं असेल आणि सम नॉटची इथे केस असेल तर समच्या केसमध्ये, सम नॉटच्या केसमध्ये पण नाही चेक करू शकत, पण तरी कधी कधी चेक करून घ्यायचं. पुढे बघा, सम नॉट आहे ना, सम नॉट म्हणजे नकारात्मक झालं. बीची व्हॅल्यू 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करते. येस सर. एची व्हॅल्यू किती, 100, एची व्हॅल्यू 100, 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करते. बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. आता बीची व्हॅल्यू 100, बीची व्हॅल्यू 100, 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करते. एची व्हॅल्यू 100 आहे, 100 इथं पण ए आहे, एला 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती 100 करते. बरोबर. किती वेळ लागला, सांगायला वेळ लागला असेल, शिकवायला वेळ लागला असेल, पण सॉल्व करायला नाही लागेल. चला नोट करा, स्क्रीनशॉट घ्या फास्टमध्ये. चला जायचं पुढे. बघा पुढचा प्रश्न. बघा माझ्या मित्रांनो, बघा तुमच्यासाठी नवीन क्वेश्चन तुम्ही तुमच्यासाठी घेऊनच येतोय. ठीक आहे.
मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. का? कारण इतका बेस्ट कंटेंट कोण देणार आहे तुम्हाला, तेही फ्रीमध्ये, नाही का. सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा, ज्याचा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. पूर्ण रिजनिंग मी तुम्हाला फ्री देणार आहे, कंप्लीट रिजनिंग फ्री देणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही. कंप्लीट रोज एक एक 2-2 व्हिडिओ मी टाकेल तुमच्यासाठी. आणि कमेंट करत चला की सर आम्हाला या टॉपिकवर पाहिजे, अजून काय पाहिजे, सगळं मी देणार. टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा, ऑल ARB, ऑल BRC, सगळे ए हे बी आहे, सगळे बी हे सी आहे. वाक्य सकारात्मक पहिला स्टेटमेंट, हा दुसरा स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट याच्यामध्ये. यामध्ये बघा ना, आता हा पण पॉझिटिव्ह, हा पण पॉझिटिव्ह, म्हणजे सकारात्मक आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे ना. हा पॉझिटिव्ह. आता याच्यामध्ये निगेटिव्ह शोधा बरं. निगेटिव्ह सर हा एकच आहे, याला आधीच उडवून दिलं आहे आपण, याला आधीच उडवून दिलं, कळलं. येस सर, काही प्रॉब्लेम नाही आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मी काय म्हटलं की समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका, समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका. पण आधी आपण चेक करू ना की पहिल्याचं काय, दुसऱ्याचं काय. आता बघा, BA, बरोबर आहे. आता BA म्हणजे सर हे जे काही 3 आहे ना सर, हे जे काही 3 आहे सर, हा पहिल्या स्टेटमेंटपासून तयार झालेले, बरोबर आहे. येस सर. पुढे बघा, BC, बघा सर, हा दुसऱ्या स्टेटमेंटपासून तयार झालेला आहे. किती ते कुठल्या स्टेटमेंटपासून, दुसऱ्या स्टेटमेंटपासून तयार झालेले. मग सर बघा, आता दुसरा स्टेटमेंट हा पॉझिटिव्ह होता, हा पॉझिटिव्हच तयार करेल, निगेटिव्हचं काहीच काम नव्हतं, उडून दिलेला, कळलं. हां, एक्झाममध्ये तुम्हाला एवढं काय असं विचारणार नाही. एक्झाममध्ये कसं विचारतील ते आपण उद्या बघणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बेसिक शिकून घेतोय. का? कारण की बेस पक्का असेल तर उद्या जे काही इम्पॉर्टंट सेशन घेणार आहे ना, ते तुमच्या ब्रेनमध्ये फिट होणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता, ऑल BRA, सगळे बी हे ए आहे. आता बघा, मी काय म्हटलं की जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर सगळे पॉझिटिव्ह पाहिजे. सर हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे. आणि अशा केसमध्ये, समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करायचं नाही. किती वेळ लागला, नाही लागत सर. आता बघा, आता व्हॅल्यू चेक करू. इथे 150, ओरली बघा कसं होणार. 150 लावलं, 150 आहे सर, यस सर. इथे बीची व्हॅल्यू सर 50, इथे बीची व्हॅल्यू 100 आहे. चुकलं सर, हे चुकलं, कळलं नाही. कळलं. बघा सांगतो कसं. बघा, 100 लावलं, इथे लावले 50, कळलं इथपर्यंत. इथे बीची व्हॅल्यू काय आहे, इथे येणार 100, इथे येणार 50, कळलं. आता बघा ना सर, बी ही 50 कमवते, बी ही किती कमवते, 50, आणि बी इथे किती आहे, 100. 50 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करू शकते का? नाही. मग पुढचं चेक करायचं का? नाही. चुकलं, झालं, संपला विषय. आता बघा, समच्या केसमध्ये एकच सांगून देतो, पुढे सांगायची गरज नाही. तरी ते 50-50 व्हॅल्यू लावून देतो, कारण की तुम्ही नवीन आहात या व्हिडिओमध्ये. बघा, आता एची व्हॅल्यू 50 आहे, बीची व्हॅल्यू 50 आहे, बरोबर आहे. इथे एची व्हॅल्यू 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. बीची व्हॅल्यू 50 आहे, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते, म्हणून बरोबर. सो हे पण बरोबर, कळलं का आता? येस, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, आता हे तर नकारात्मक आपण केलं, कारण की हा दुसऱ्या स्टेटमेंटपासून तयार झाला, BC, कळलं. येस सर, कळलं. आता आपल्याला हे तर कळलेलं आहे. वाक्य पॉझिटिव्ह आहे तर नकारात्मकचं काही काम आहे का? नकारात्मकचं काही काम आहे का? इथे नकारात्मकचं काहीच काम नाही, म्हणून आपण याला आधीच उडवून दिलं. पुढे बघा, आता सम BC. आता मी काय म्हटलं की समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका, बरोबर आहे, कळलं. किती वेळ लागतोय? वेळ लागतोय का? नाही, जास्त वेळ लागत नाही आहे, कळलं मित्रांनो. आय होप तुम्हाला कळत असेल. चला बघा बरं पुढे. बघा बरं, हा प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. बघा आता कसं सॉल्व करणार. बघा, ऑल ARB, नन BRC, म्हणजे सर हा पॉझिटिव्ह आहे, आता हा निगेटिव्ह आहे. सर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह आहे. म्हणजे बघा सर, आता ऑलची व्हॅल्यू काय ते सर 100-50 येते, काय ते 100-50. ननची व्हॅल्यू काय ते सर 100-100 येते, काय ते 100-100 येते, बरोबर आहे ना. आता बघा, आता आपल्याला बघावं लागेल काय कशापासून तयार होते. बघा, ABBC. सर आता इथपर्यंत आपल्याला कळतंय की हा पहिल्या स्टेटमेंटपासून तयार झाला. कसं काय कळलं सर? बघा ना, AB कुठे आहे, इथे आहे, कळलं. तुम्ही म्हणणार सर बी इथे पण आहे. नाही, अजून पहिले फक्त इथेच लक्ष द्या, मग सांगेल तुम्हाला की सर बी हे कॉमन कसं पकडायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता पहिले एवढंच लक्ष द्या, ठीक आहे. आता बघा, हा जो आहे हा दुसऱ्या स्टेटमेंटपासून तयार झाला, कारण की BC आहे, CBC, बरोबर आहे. हा काय आहे, दुसऱ्या स्टेटमेंटपासून. मात्र हा कसा तयार झाला, होल्ड करा, रुको भाई, ये बहुत इंपॉर्टंट पार्ट है, रुक जाओ, सबर करो. आता बघा, हा पहिल्या स्टेटमेंटपासून तयार झाला. पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि हा इथे निगेटिव्ह आहे. पहिले याला उडवून दिला आपण,
ठीक आहे, याला एलिमिनेट केलं, याला 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 काय केलं, संपवून टाकलं, याचा गेमच करून टाकला आपण. त्यानंतर समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करायचं नाही, बरोबर आहे. यस सर, काही प्रॉब्लेम नाही. एक तरी सांगून देतो, हे सांगणार नाही. कुठलं सांगू, हे की आहे, चला हे सांगतो. बघा आता इथे 50-50 लावा, इथे 50-50 लावा, इथे 50-50 लावा, इथे 50-50 लावा. का, कारण की सम म्हणजे 50-50, कर्ता कर्म सब्जेक्ट प्रेडिकेट सब्जेक्ट प्रेडिकेट सब्जेक्ट प्रेडिकेट, कर्ता कर्म. पुढे बघा, एची व्हॅल्यू 50 आहे, एची व्हॅल्यू 100. 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. यस सर, का नाही खर्च करू शकत. बीची व्हॅल्यू 50 आहे, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. यस सर, इथे पण सेम ॲज. म्हणून समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करायचं नाही. सतत ते सांगतोय का, कारण की तुमच्या डोक्यात फिट व्हावं म्हणून सांगतोय. पुढे बघा, हे तर उडून दिलं निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं निगेटिव्हचं काहीच काम नाही आहे. पुढे बघा सर, वाक्य हे कसं आहे, नकारात्मक आहे. हे वाक्य कसं आहे सर, नकारात्मक आहे, बरोबर ना. हा नकारात्मक आहे बी सी पासून. आता त्याच्यामध्ये बी सी हा पण नॉट लागला म्हणजे हा निगेटिव्ह आला. हा सम नॉट आहे म्हणजे हा निगेटिव्ह झाला. नन आहे म्हणजे निगेटिव्ह. सर हा पॉझिटिव्ह आहे, याचा उडून द्या, काहीच काम नाही. याचं काही काम आहे का, नाही सर, याचं पण काही काम नाही. आता उरले आपल्याकडे 3. आता सम बी आर नॉट सी. आता ननची व्हॅल्यू काय आहे सर, ननची व्हॅल्यू काय आहे सर, 100 आहे, बरोबर आहे. आता बीची व्हॅल्यू ती किती येणार सर, 50 येणार. सर का हो, कारण की सम नॉटची व्हॅल्यू काय आहे, काही नाहीची व्हॅल्यू काय आहे, 50-100 आहे. म्हणजे 50-100 50-100 50-100, कळलं. सम नॉटची व्हॅल्यू काय आहे, 50-100. आता इथे बी वर व्हॅल्यू किती, 100. इथे बी वर व्हॅल्यू किती, 50 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. यस सर. इथे बघा सीची व्हॅल्यू 100 आहे, बरोबर आहे. सी वर व्हॅल्यू 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करते, बरोबर सर. वाक्य नकारात्मक आहे, हे पण नकारात्मक. माहिती नाही, हे पॉझिटिव्ह तयार करतं, निगेटिव्ह तयार करतं. सतत का सांगतो हे, कारण की डोक्यामध्ये फिट होईल म्हणून. या रूल्स आहेत, ह्या रूल तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल, म्हणून सतत का तुमच्या डोक्यात, तुमच्या कानात टाकायचा प्रयत्न करतोय. पुढे बघा, सम सी आर नॉट बी. आता सम नॉटची व्हॅल्यू काय आहे, 50-100 आहे, 50-100 आहे, बरोबर आहे. बघा आता सम नॉट आहे ना बाळा, सम नॉट आहे, बरोबर आहे. आता सीची व्हॅल्यू ती किती, 50 आहे. सीची व्हॅल्यू ती किती, 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. बीची व्हॅल्यू 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करू शकते. यस सर, बरोबर आहे. नन आहे, ननची व्हॅल्यू किती येते तर 100 येते. किती येते, 100 येते. सीची व्हॅल्यू 100, सीची व्हॅल्यू 100, परफेक्ट. बीची व्हॅल्यू 100, बीची व्हॅल्यू 100, परफेक्ट. कोई बात नहीं, खत्म कहानी. और क्या चाहिए, तू है तो और मुझे क्या चाहिए, काहीतरी चुकलं असेल गाण्यात, हे नाही, ठीक आहे. पुढे बघा, नन सी आर आहे. मात्र बघा, आता हे जे काही आहे हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेलं आहे, पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेले. याचं ॲक्च्युली याला म्हणतात इनडायरेक्ट कन्क्ल्युजन, ठीक आहे. इनडायरेक्ट कन्क्ल्युजन म्हणतात, जे की आपण उद्याच्या सेशनमध्ये भाग 2 मध्ये बघणार आहोत. पण याचा आन्सर बघा आता कसं येईल. बघा, हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले ना. आता हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह आहे. बघा, लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा निगेटिव्ह तयार करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार करतं. सर पहिल्या दुसऱ्यापासून आहे हे कसं कळलं, कारण की सी बघा, सी हा दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आहे, ए जो आहे हा पहिल्या स्टेटमेंटमध्ये आहे. कळल्यापर्यंत. पुढे बघा, आता पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार करणार, राईट सर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार करणार. त्यानंतर एक लक्षात ठेवा, निगेटिव्ह तयार करताय, यस सर, इथपर्यंत कळलं. आता सीची व्हॅल्यू नन आहे ना, ननची व्हॅल्यू काय येते, 100 येते, बरोबर आहे ना. आता नन म्हणजे हा नकारात्मकमध्ये. आता सीची व्हॅल्यू किती, ती 100 आहे. इथे सीची व्हॅल्यू किती, 100 आहे, यस सर, बरोबर आहे. इथे एची व्हॅल्यू किती, 100 आहे. एची व्हॅल्यू किती, 100, म्हणजे परफेक्ट. कळलं, काही प्रॉब्लेम आहे. आय होप काही प्रॉब्लेम नसेल. हां, जर काही प्रॉब्लेम नसेल तर बॉस तुम्ही कमेंट करा, काही प्रॉब्लम नहीं, कमेंट करो मेरे दोस्त. मैं आपके लिए हमेशा के लिए तैयार हूँ, बैठा हूँ आपके लिए. आप टेन्शन मत लो, मैं आपके साथ बैठा हूँ. और याचं जे काही आहे उद्या इन डिटेल आपण बघणार आहोत. सो टेन्शन घ्यायचं नाही मित्रा, ठीक आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही. फक्त मित्रा, जाता जर तुला चॅनल आपलं आवडलं असेल, व्हिडिओचं कंटेंट आवडलं असेल, जर तुला व्हिडिओ आवडला असेल, जर तुला काहीतरी चांगलं शिकायला भेटलं असेल, तर मात्र बॉस सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि या गोष्टीचा एवढं फ्री आणि बेस्ट कंटेंट देतोय, सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे. ओके बॉस, चलो मिलते हैं नए वीडियो में नए अंदाज के साथ. टाटा बाय बाय, टेक केयर, जय हिंद, वंदे मातरम.